काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही जसं तुमच्या मुलाला लाडात वाढवलं ना, तसं आम्ही सुद्धा आमच्या मुलीला लाडातच वाढवलंय. मध्येच बोलणारे तुम्ही कोण आहात? बाप आहे मी तिचा. तुम्ही का आला तिथे? सुलक्षणा, एक मिनिट. या इथं मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये आणि माझ्या मुलीबद्दल या असल्या शब्दात मी ऐकून घेणार नाही. वर्षा जेव्हा जन्माला आली ना, तेव्हा आम्ही अख्ख्या गल्लीमध्ये काजू कतली वाटली होती. का तर आम्हाला मुलगी झाली म्हणून, आणि आम्हाला दुसरी मुलगीच हवी होती. लहानपणी तिला एक बाहुली हवी होती. आजूबाजूच्या मुलांकडे शेकडो बाहुल्या होत्या, पण तिला जी बाहुली हवी होती ना, तीच तिनं घेतली. तिच्याकडची एक बाहुली तुटली. तशी ती खास नव्हती, तिचं मटेरियल चांगलं नव्हतं. अरे पण त्यामध्ये तिचा काय दोष आहे? पण याचा अर्थ असा होत नाही की तिने बाहुलींशी कधी खेळायचंही नाही म्हणून. हा भावल्यांचा खेळ नाहीये. मग हा बिस्किटच्या पुड्यांचाही खेळ नाहीये. माझ्या मुलीची तुलना तुम्ही बिस्किटच्या पुड्याशी करताय. माझ्या मुलीला कमी लेखायचं काम नाही. नाही लग्न लावायचंय ना, नका लावून देऊ. आम्ही दुसरा मुलगा शोधू. पण माझ्या मुलीबद्दल हे असं बोललेलं बाप म्हणून मला चालणार नाही. राघव, सुलक्षणा, वर्षा, मला माहितीये की मी इथं असं अचानक यायला नको होतं, पण आलो तेच बरं झालं. कारण ज्या घरामध्ये माझी मुलगी लग्न करून येणार आहे, त्या घरातल्या बाईचे विचार तरी कळले. मला नाही वाटत की हे लग्न व्हावं. ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा अपमान होत असेल, ते स्थळच मला नको आहे. आम्ही काय मागणी घालायला आलो नव्हतो. मलाही स्थळ नको आहे. नंदू, झालं ना तुझ्या मनासारखं? परत एकदा सांगते, जिचा आधीच एक संसार मोडलाय, अशा मुलीशी माझ्या मुलाचं लग्न मला लावून द्यायचं नाहीये. मग मलाही माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाहीये. काय बोलताय? वर्षा बाळा, हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय. अगं, ह्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ मिळेल तुला. बस. अहो नाही नाही, तुम्ही निघा इथनं. तुम्ही काही बोलायचं नाही, शांत राहायचं आणि निघायचे. राघव, अरे आपल्या पोरीचं हे दुसरं लग्न आहे. अरे म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं. अरे या जगामध्ये खूप समजूतदार माणसं आहेत. त्यांच्या घरात देऊया ना आपल्या पोरीला. पण इथं जर सोयरीक जुळली तर आपल्या वर्षाला पुन्हा त्रास होईल. ही बाई छळ करेल तिचा. मी छळ करणार आहे तिचा? बघ रे, घरात ती आली नाही तर आधीच सासूवर आरोप. अगं आई, ते अहो, उलट हिचा त्रास होणार आहे आम्हाला. आणि आता जो मानसिक त्रास तुम्ही माझ्या मुलीला देताय त्याचं काय? अहो हे काय बोलताय तुम्ही? माझं प्रेम आहे नंदूवर. म्हणून या असल्या बाईचं काही ऐकण्याची गरज नाही आहे तुला. हे असले 100 नवरे मिळवून देतो तुला. चल. अहो काय करताय? अहो थांबा. माफ करा. चल चल. पण हात सोडा त्याचा. हे बघ राघव, मला माहिती आहे की हिच्यावर तुझा जास्त अधिकार आहे, पण हिला वाईट वागलेलं बाप म्हणून मला चालणार नाही. वर्षा चल. हात सोडा तिचा. तुम्ही कशाला मध्ये पडताय? हात सोडा. मी मध्ये पडणार आणि हे लग्न व्हावं असं मला वाटत नाही. वर्षा चल 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 चल. माझ्या मुलीबद्दल काय वाटेल ते बोलूच कसं शकतात ते. चल ताई. सोडा माझा हात. काल उगाच मी तुमच्यासाठी माझ्या आईशी भांडले. नंदू, कुठे निघालास? काही ते बघितलंस ना कसे भांडण करून गेले ते? लग्न जुळवायला आले, ती स्वतःच मोडून गेले. माझा अपमान केला. हा, हेच बघायचं नशिबात होतं वाटतं माझ्या. हेच बघायचं नशिबात होतं. हे बघ काही, तू शांत हो. ते वर्षाचे बाप, तू त्यांचं काही ऐकू नकोस. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही आणि मला त्यांची तोंडही बघायची नाही.
तू सुद्धा त्यांची तोंड बघायची नाही. चल आज आई अगं आज चल तू. चल चल आज चल. आई चल. चूक झाली माझी. मी माझ्या आईशी तुमच्यासाठी भांडले आणि तुम्ही आता काय बोललात त्यांच्या समोर आतमध्ये? नाही, आई म्हणत होती ना तेच बरोबर आहे. तुमच्यासारखा बेजबाबदार माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. तुम्ही नंदू सारखे 100 नवरे उभे करणार आहात कसे? काय काय माहिती हो तुम्हाला नंदू बद्दल? हा, कोण आहात कोण तुम्ही? आणि तुमचा या सगळ्याशी काही संबंध नसताना तुम्हाला वाटलंच कसं की तुम्ही आमच्या आयुष्यात इंटरफिअर करू शकाल म्हणून? वर्षा, अगं हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच बोलत होतो मी. आणि आपण का त्या बाईचं ऐकून घ्यायचं? कारण माझं त्यांच्या मुलावर प्रेम आहे. कळतंय तुम्हाला? तुम्हाला माहितीये का ते प्रेम काय आहे, कशामुळे, नंदू कोण आहे माहितीये तुम्हाला? नाही ना? पुन्हा एकदा सांगतेय, प्लीज माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका प्लीज. कळलं? ए वर्षा बाळा, अगं मला माहित नव्हतं का ते. मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. आता जे काही केलेलं आहेत ना हे शेवटचं. ह्याच्या पुढे असं करायचं नाही. मी तुम्हाला याआधी सांगितलंय की माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही यायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाहीये. वर्षा, ए वर्षा, वर्षा, ए तू रडू नको, रडू नको. थांब थांब. हे बघ सगळं दादा आता मी काय करू? नंदूची आई आता नाही तयार होणार लग्नाला. सगळं नीट होईल. नको काळजी करूस तू. नाही दादा, काही नीट नाही होणार. ते नाही तयार होणार आहेत. मी सांगते रे तुला, नाही होणार माझं ऐक लग्न. ऐक, आपण परत बोलूया. नंदूच्या आईशी आपण परत बोलूया. नको काळजी करूस तू. आधी चल आपण घरी हा, जाऊ. दादा आहे ना, दादा समजून सांगेल ना. सांग, तू बस 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 बाळा, ये बस तू ये. बस बस बस. ऐक बस. लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या आयुष्याचं जर वाटोळ झालं ना तर मी काय करीन लक्षात ठेव. आई का आलात तुम्ही? आई. हा? सुखाने जगतोय, जगू द्या ना. नंदू, तो कोण होता? कोण रे नक्की माणूस? असा कसा अचानक मधूनच आला? सांगितलं ना आई, ते वर्षाचे वडील होते. हो, त्यांनी सांगितलं, पण मानलेले खरे की नक्की काय? अगं आई, ते वर्षाचे खरे वडील आहेत. काय माणसं आहेत रे बाबा. नवरा जिवंत असताना बायको विधवेसारखी फिरते आणि एक नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाते आणि तिसरी नवऱ्याला कोर्ट कचेरी दाखवते. खरंच तुला असल्या लोकांचे संबंध जोडायचे नंदू? अगं आई, तू अशा परिस्थितीवरनं त्या लोकांची पारख करू नकोस. तुला माहित नाहीये आई, ती सगळी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आणि मी का जोडू नये त्यांच्याशी संबंध? सांग ना मला. या घरात माझ्या लग्नाची बोलणी व्हावी अशी तुझी खूप वर्षांची इच्छा होती ना, ती पूर्ण होत होती. मग तू आत्ता अशी का वागतेस? मी कशी वागते? हं? तुला फक्त माझं वागणं दिसलं, पण तो माणूस माझ्याशी कसा वागला ते दिसलं नाही. आई, त्यांना खरंच काही माहित नाहीये का? नाही, मान्य आहे की त्यांचं चुकलंच, पण तू वर्षाबद्दल असं काही बोललीस म्हणून त्यांना राग आला आणि म्हणून ते भावनेच्या भरात तुला बोलले. मग मी सुद्धा एक आई म्हणून माझ्या मुलाचा विचार करूनच बोलते. अगं, काय विचार करतेस तू? हे बघ, मला वर्षाशीच लग्न करायचं आहे आणि हे मी पूर्ण विचार करून ठरवलेलं आहे. खरं तर पूर्ण विचार करून मी तिला निवडलंय आणि तिच्याबरोबर मी माझा सुखाचा संसार सुरू करू शकतो आणि तो सुखाचा होईल याची मला खात्री आहे. नंदू, लग्न म्हणजे नुसतं प्रेम आणि एकत्र राहणं नसतं. आयुष्य जोडली जातात एकमेकांशी आणि मला माझ्या मुलाचं आणि माझं आयुष्य अशा घराण्याची जोडू नये असं जर वाटत असेल तर काय चुकलं माझं?
हा माणूस आलाच कसा तिथे? मगाशी येत असताना मी त्यांना पाहिलं होतं. मला काय माहिती हा मागोमाग येईल आणि इतका गोंधळ घालून ठेवेल तिकडे. तेव्हा हा माणूस काही आपली फाट सोडत नाही. थँक्यू हा, थँक्यू. थांबा, गाडी थांबव. का? कशाला? काय झालं? का थांबायला सांगितलंस? आधीच हे खूप चिडलेत. नाही पण मला सांगायलाच हवं की मी बाबांसाठी गाडी थांबवायला सांगितली. आनंदी काय झालं ग? आनंदी गाडी थांबायला का सांगितलंस? बाबा दिसले मागेच आहे. सामान्य त्यांच्याकडे राहण्याची जागा नाहीये. कुठे राहतील ते? हा मग आनंदी तो माणूस त्याची सोय करेल. नाही केली तर त्याचा तो बघून घेईल. आपला काही संबंध नाहीये. आई तसं नाही, पावसाळा आहे, त्यांचं वय तरी बघा. वयाचा तरी विचार करायला हवा ना आपण. अहो कुठे जातील ते? घरी घेऊन जाऊयात का त्यांना? काय संबंध त्या माणसाला घरी घेऊन जायचा? हो आनंदी, कालपर्यंत मला सुद्धा त्या माणसाचा पुळका येत होता, पण आज बघितलंच ना तो कसा वागला ते. तो माणूस मला सुद्धा आपल्या घरात नकोय हा आनंदी. हे बघा त्यांचं चुकलं. त्यांना काही माहित नसताना त्यांनी असं मध्ये बोलायला नको होतं. माहित नसताना नाही, त्याला वर्षा आणि नंदू बद्दल माहित असतं तरी त्याला बोलायचा अधिकार नव्हता. काय संबंध त्याचा? हे बघ त्याचं चुकलेलं आहे, भयंकर चुकलेलं आहे आणि तो काय आज चुकत नाहीये. त्याच्यामुळे आधी पण आम्हाला खूप त्रास झालाय. आई त्यांची कितीही चूक असली तरी आपण माणुसकी सोडून कसं चालेल बरं? अशा माणसासाठी माणुसकी दाखवायची काय गरज आहे? राघवा चल रे तू. काय झालं? ए ही कुठे चालली आता? आनंदी, आनंदी, राघव हिला थांबव, हिला थांबव. अरे सुनबाई, अरे तुम्ही का थांबला? जा जा तुम्ही जा. नाही, तुम्ही कुठे जाणार आहात? मी बघेन काय ते. वर्षाला आणि राघवला सॉरी सांग. भावनेच्या भरामध्ये मी फार मोठी चूक केली. मी तुम्हाला रस्त्यातनं जाताना बघितलं, मला वाटलं तू मला शोधतेस. तुम्हाला कसं कळलं मी तुम्हाला शोधते? मला त्या वॉचमनने सांगितलं. हा, तुमच्याशी बोलता येईल म्हणून मी आलो तुमच्या मागोमाग. पण ती बाई वर्षाचा अपमान करत होती ते ऐकवलं नाही मला. वर्षाताई आणि नंदूदादांचं प्रेम आहे एकमेकांवर. पण वर्षाताईंचं आधी लग्न झालं होतं, त्यामुळे मावशी लग्नाला होकार देत नाही. म्हणून आम्ही गेलो होतो लग्नाची बोलणी करायला. मूर्ख आहे मी, मूर्ख. मध्ये बोलून ना मी फार मोठी चूक केली. पण त्या बाई वर्षाशी कसं बोलत होत्या अगदीच राहावलं नाही मला. अगदी लहानपणापासून माझा तिच्यावर खूप जीव होता. पण तिला कोणी बोललेलं ना मला आवडायचंच नाही. पण आज माझ्या लक्षात आलं, माझ्या मनातली वर्षा आता लहान नाही राहील, खूप खूप मोठी झाली आहे. तिच्याबद्दल बोलायचा, तिच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा मला अधिकारच राहिला नाही. खरंच सॉरी, खरंच. मी परत नाही येणार तुम्हाला उगाच त्रास. नाही नाही बाबा, तुम्ही कुठे जाणार? तुम्ही आपल्या घरी चला. पण तुझ्या नवऱ्याला आवडणार नाही ना ते. ते तुम्हाला सांगणार नाही, पण त्यांनाही हेच हवंय. असं तुला वाटतंय ग? आपण आत्ता भेटतोय, पण सुलक्षणा आणि राघवच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग आहे. आणि आता तर काय मी वर्षाला सुद्धा दुखावलंय. मी घरी आलो तर तुम्हालाच त्रास होईल. बाहेर राहिला तर तुम्हाला त्रास होईल. तुम्ही चला घरी. सुनबाई, माझी काळजी नको करूस. अगं मी बघेन ना कुठं राहायचं ते. नाही नाही, तुम्ही घरी चला. ऐक माझं तू. बाबा चला तुम्ही. यात हा गाडीत येणार असेल ना तर मी गाडीत बसणार नाही राघवा. हो,
मी सुद्धा येणार नाही. चला चला. आई आई ऐका ना. आई 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 थांबा. आई असं काय करताय तुम्ही? कुठे जाताय? आनंदी, हा माणूस जर गाडीत बसणार असेल तर मी बसणार नाही. नाही नाही आई, आपण घरी जाऊन बोलूयात ना. असं नका करू आई. थांब आनंदी. आई आई नवजीवन सोसायटी. ताई तुम्ही तरी सांगा ना आईंना. असं नका करू. आपण घरी जाऊन नीट बोलूयात ना शांततेत. आई या सुनबाई, अगं या. आनंदी, दरवाजा नीट लावायला सांग. नीट लागलं. दरवाजा ते सदरा अडकलाय त्यांचा. बाबा सदरा अडकलाय. चिंगे असं नको करू दे. काय बॉल दे, आपण क्रिकेट खेळूया ग. अगं अगं असं काय करताय चिंगे? अगं दे 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 इकडे दे, इकडे दे. अगं दे ना. ये दे इकडे दे, इकडे दे. थांब थांब थांब. रिक्षा आली, रिक्षा आली. इतकं काय काय वागले ते आता, तरी आनंदीला का पुळका येतोय त्यांचा तेच कळत नाही. रागवला तरी अक्कल आहे का? कशाला आणायचं त्या माणसाला घरी? आजोबा आठवणी आजी आली. हो आत्ताच बाहेरून आले तर ते थकले असतील त्या. त्यांना जाऊ दे घरी. हा आपण इथे बॅट बॉल खेळूया. हा चल दे इकडे बॉल. बॉल दे इकडे. येऊ दे, बघते बरोबर. ही पण सुलक्षण आहे. बघ बघ बघ. असं 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 असं. ए बॉल 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 बॉल. थांब थांब थांब. कार आली, कार आली, कार आली. बाबाचा बाबा आला. हो बाबा चिंगे. बाबा बाबा तू तर म्हणाला होता हे कधीच घरी येणार नाही म्हणून. मग आता तू का त्यांना घरी घेऊन आलास? हे आपल्या घरी राहणार आहेत का? चिंगे आपण खेळायला जाऊया. चल चल तिकडे. बॉल बॉल आणायचं. चल चल खेळूया आपण तिकडे. आजोबा मला बॉल खेळून कंटाळा आलाय. चिंगी बाळा तू खेळ आता आजोबांसोबत. मी येते तुला घ्यायला. हा जा खेळ. चल चल. बाबा आई 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 आई, काय झालं? पाय दुखले का? आई आई दादा काय आहे? आई सोड मला. आई तू जर या माणसाला घरात घेत असशील ना तर मी या बॅगा घेऊन घर सोडून जाणार आहे. मी नाही थांबणार इथे. आई आई आपण बसून बोलूयात. हा मग ठरवूयात. तू बोल नकोस मध्ये. आनंदी तुला यातलं काही माहिती नाहीये. तुला राघवनं सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, पण या माणसामुळे आम्ही खूप सोचलंय. आई आई थांब जरा. तू नको बोलू यांच्याशी. जरा ऐक माझं. नाही, हा माणूसच मला माझ्या नजरेसमोर नकोय. ठरव, तुला या बापासोबत राहायचंय जो तुला 25 वर्षापूर्वी सोडून गेला, की या आईसोबत राहायचंय की बाप सोडून गेल्यावर सुद्धा तिने खंबीरपणे तुझा सांभाळ केला. ठरव ना.